स्वातंत्र्य दिनाला दिल्ली काँग्रेस मुख्यालयामध्ये सोनिया गांधींनी वंदे मातरमचा अवमान केल्याचा आरोप भाजपने केलाय। यावरून अमित शहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। पाहुयात एक रिपोर्ट। स्वातंत्र्य दिनाला दिल्ली काँग्रेस मुख्यालयात सोनिया गांधींनी वंदे मातरमचा अवमान केल्याचा आरोप भाजपने केलाय। मतांसाठी काँग्रेस वंदे मातरमला विसरलं असा आरोप अमित शहांनी केलाय। कांग्रेसियों को शर्म आनी चाहिए और जरा भी शर्म बची है तो दो हाथ जोड़कर बंकिम बाबू की अमर आत्मा से और देश की जनता से माफी मांगनी चाहिए। तर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधी काहीतरी हातवारे करताना दिसल्या होत्या। यावर पूर्ण वंदे मातरम म्हणण्याला सोनिया गांधींनी विरोध केला असा आरोप भाजपने केला। काँग्रेसने मात्र सोनिया गांधी या खरगेंसाठी खुर्ची मागत होत्या असा दावा केलाय। महाराष्ट्रात सुद्धा भाजपने सोनिया गांधींविरोधात आंदोलन केलं। कांदिवलीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींविरोधात आंदोलन केलं। तर नागपुरातही भाजप युवा मोर्चानं वंदे मातरमच्या कथित अवमानाच्या निषेधार्थ आंदोलन केलं। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक शवयात्रा सुद्धा काढली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाकडे जाण्याचाही प्रयत्न केला। तर तिकडे कर्नाटकात भाजप नेते विकास पुत्तूर यांनी सोनिया गांधींविरोधात पोलिसात तक्रार दिली। वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधींनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला असं तक्रारीत म्हटलंय। जो वंदे मातरम ज्या लोकांनी कधी म्हटलं नाही, भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण जी त्यांची वंशावळ आहे, मग त्यामध्ये जनसंघ असेल, हिंदू महासभा असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांनी कधी वंदे मातरम म्हटलं नाही, तिरंगा खांद्यावर घेतला नाही। वंदे मातरम म्हणत असताना संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कोण फासावर गेलाय सांगावं। यांनी काँग्रेसची निदर्शनं वंदे मातरम करावं हे हास्यास्पद आहे। त्यांचा आणि देशाचा स्वातंत्र्याचा आणि वंदे मातरमचा काही संबंध नाही। एन्व्हलपवर श्रीमती सोनियाजी गांधी यांचा पत्ता लिहिलेला आहे। हे वंदे मातरमचं जे पुस्तक आहे ते मी त्यांना पाठवतेय। त्याला कारणही तसंच आहे। मला सोनियाजींना सांगायचंय, काल वंदे मातरम गीत चालू असताना ज्या पद्धतीने तुम्ही खरगेजींशी त्या ठिकाणी बोलत होता, हा आपल्या राष्ट्रीय गीताचा अपमान आहे, आपल्या देशाचा अपमान आहे। फक्त गांधी नाव आपल्यामध्ये असल्याने त्या ठिकाणी देशभक्ती येत नाही, ती रगारगात असली पाहिजे, रगरगात असली पाहिजे। वंदे मातरम वादावर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या वंशजांनी सोनिया गांधींनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे। सुमित्रो चॅटर्जी यांनी याबद्दल सोनिया गांधींना पत्रही लिहिलंय। सोनिया गांधी ने जो हरकत की है वो बहुत शर्मनाक है। ये देश के लिए अपमान है, ये पूरा भारत के लिए अपमान है, बंगाली जाति का अपमान है। और मेरा परिवार को तो बात छोड़िए, हम लोग तो बहुत ही व्यथित हुए हैं उनका ये फीचर्स से। मैंने एक मेल डाला हूँ सोनिया गांधी को, डायरेक्टली सोनिया गांधी को, और उसका कॉपी दिया हूँ मल्लिकार्जुन खड़गे को। देखते हैं उनको समझ में आता है कि नहीं। वंदे मातरमचा मुद्दा भाजपनं देशभरात उचलून धरलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सुद्धा यावरून सोनिया गांधींवर निशाणा साधलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।